गोकुळ दूध संघानं दिवाळीसाठी दूध उत्पादकांना 136 कोटी रुपयांचा दूध दर फरक जाहीर केलाय। या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचं अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं। पण दुसरीकडे प्रति लिटर 1 रुपये 25 पैसे याप्रमाणे डिबेंचरच्या नावाखाली गोकुळ दूध संघानं 72 कोटी 75 लाख रुपये ठेवून घेतलेत। डिबेंचरच्या नावाखाली कपात करण्यापेक्षा ही रक्कम दूध उत्पादकांना दिली असती तर त्यांची दिवाळी नक्कीच आणखी गोड झाली असती। गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी आज दूध दर फरक जाहीर केला। म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर 2 रुपये 45 पैसे आणि गाईच्या दुधासाठी 1 रुपये 45 पैसे दूध उत्पादकांना दिले जाणार आहेत। संघाला म्हशीचं दूध घालणाऱ्या सभासदांना 66 कोटी 37 लाख रुपये तर गाईचं दूध घालणाऱ्या उत्पादकांना 45 कोटी 14 लाख रुपये मिळणार आहेत। त्याचवेळी डिबेंचर्सच्या व्याजाचे 10 कोटी 67 लाख रुपये, लाभांश 8 कोटी 38 लाख रुपये आणि फरक रकमेवरील व्याजाचे 5 कोटी 52 लाख रुपये असे एकूण 136 कोटी 3 लाख रुपये दूध उत्पादकांना दिले जाणार आहेत। संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी अंतिम दूध दर फरक जाहीर केला खरा, पण त्यावेळी डिबेंचर्स रूपाने प्रति लिटर 1 रुपये 25 पैसे संघाकडे ठेवून घेतले जाणार आहेत। गोकुळ दूध संघात म्हशीचं दूध वर्षभरात 27 कोटी 8 लाख लिटर तर गाईचं दूध 31 कोटी 12 लाख लिटर संकलित झालंय। एकूण 58 कोटी 20 लाख लिटर दूध संकलन झालंय। त्यातून प्रति लिटर 1 रुपये 25 पैसे प्रमाणे डिबेंचर्सची रक्कम 72 कोटी 75 लाख रुपयांची होतीये। गोकुळच्या वार्षिक अहवालातील नोंदीनुसार यापूर्वी 144 कोटी 16 लाख रुपये डिबेंचर्स म्हणून जमा आहेत। आता ही रक्कम 216 कोटी 91 लाखांवर जातीये। वास्तविक डिबेंचर्सची रक्कम दूध उत्पादकांच्या हक्काची आहे, पण गोकुळ दूध संघानं डिबेंचर्स कपातीच्या नावाखाली दूध उत्पादकांना आर्थिक फटका दिलाय। गोकुळ दूध संघाकडे जमा राहणाऱ्या या रकमेवर शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याज दिलं जातं। 10 वर्षांनंतर डिबेंचर्सची पहिल्या वर्षाची रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या शेअर्स भांडवलमध्ये जमा केली जाणार आहे। त्यामुळे दूध उत्पादकांच्या घामाच्या पैशावर गोकुळ आणि प्राथमिक दूध संस्थांची चांदी होणार आहे। गोकुळ दूध संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं वारंवार सांगितलं जातं, मग डिबेंचर्सच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पैशाची का कपात केली जाते याचं उत्तर गोकुळच्या पदाधिकाऱ्यांनी देणं आवश्यक आहे।